आलापचा व्हिडिओ कॉल. कट केला. सेंट. कॉल रिसीव्ह करणं. मला तुला बघायचंय. कॉल रिसीव्ह कर ना. बघायचंय तुला. हॅलो. हा बोल ना आलाप, काय झालं? अगं कॉल रिसीव्ह कर ना. मला बघायचंय तुला. एवढं प्रेम का असायला नको? चालेल. मग चल लगेच माझा व्हिडिओ कॉल रिसीव्ह कर. ऐक ना, आता नाही रिसीव्ह करू शकत. का पण? बॅटरी लो आहे आणि आपला व्हिडिओ कॉल सुद्धा कंप्लीट नाही होऊ शकत. अगं पण आता तर बोलतेस ना फोनवर. अरे हो, पण व्हिडिओ कॉल कंप्लीट होईल इथपर्यंत नाहीये ना बॅटरी. बघा जुई, हे नेहमी असंच होत राहणार. त्यापेक्षा मिस भोळे लवकरात लवकर मिसेस देसाई बनून घरी या ना. मग काय होईल? मग नो व्हॉइस कॉल, नो व्हिडिओ कॉल, फक्त तू आणि मी. आई आला वाटतं. ओ अच्छा, तर मिस्टर देसाईंपासून पळण्याचे फिल्मी फंडे. मिस्टर देसाई आज भलतेच रोमॅन्टिक झालेत. का नको हो? अरे आपल्या होणाऱ्या बायको सोबतच होतोय, परक्या सोबत थोडी होतो. ओके, मग त्या बायकोची परमिशन घेतली का? बोलणी, परमिशन हे सगळे मोठे बघतील. कारण आज तू बनवलेल्या जेवणाने आमची आई एवढी इम्प्रेस झाली की आम्ही बोलणी करायला तुझ्या घरी येणार आहोत हे तुला डिरेक्टली बोलली. हो ना रे आलाप, तुझ्या घरचे माझ्या घरी येणार, आपल्या नात्याबद्दलची बोलणी होणार, आपल्या नात्याला नाव मिळणार. सगळंच स्वप्न वाटतंय मला हे आलाप. मग हे स्वप्न आपण जगूया. पण आता यात पण कशाला? अरे असं कसं? मुलाकडची बाजू आहे आमची. सगळी बोलणी नीट व्हायला हवी. हो का? हो. बोला, काय बोलणी करायची मिस्टर देसाई? भोळे, तुम्ही तुमच्या होणाऱ्या जावयाला हुंड्यात काय द्याल? एवढी मुलगी देतोय आणि अजून काय हवंय? बरं आम्ही सांगू ते जमेल का द्यायला? सांगून तर बघा, आम्ही करतो प्रयत्न. ओके, आलाप देसाईला आयुष्यभर साथ देशील? तू लाजलीस ना तू? यार मी तुला बोललो मी व्हिडिओ कॉल करतो तुला. नको नको. आणि आलाप देसाई, ही जुई भोळे आयुष्यभर तुझ्या पाठीशी नाही तर प्रत्येक प्रसंगात तुझ्या सोबत असेल. नक्की? 100%. तू दिलेल्या रिंगची शपथ. यार जुई, कधी आई तुमच्याकडे येणार, कधी बोलणी होणार, कधी लग्न होणार आणि कधी जुई भोळे जुई देसाई होणार. उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग. झोपा आता, चला. ऐक ना जुई. नो एक्सक्युजेस. बाय. जुई जुई. जुई भोळे जुई आलाप देसाई.
जुई, हो बोल ना आई. ही बॅग तुझी, हा डबा आणि हे. थँक्यू आई. कुठे सापडली? वॉशरूम मध्ये विसरली होतीस. इकडे तिकडे टाकत जाऊ नकोस ग. आई थँक्यू. बरं मला सांग माझी पुस्तकं कुठे आहेत? असतील ना नेहमीच्याच ठिकाणी. ओके. येस सापडली. मिळाली ना. आणि जुई, आता इथे आपल्या घरी म्हणून ठीक आहे. आलापच्या घरी हे सगळं तुलाच करावं लागणार आहे. आई का आलाप करेल की नाही, म्हणजे तू शिकव जुईला, नाही असं नाही. शिकवायला कशाला पाहिजे? पाण्यात पडलं की आपोआप पोहता येतं. किंवा आपल्या बाबतीत जमिनीवर आलं की आपोआप सरपटता येतं असंही म्हणता येईल. हं? हं? अगं घे फोन. किती वाजतोय तो? कुणाचा फोन आहे? काकूंचा फोन आहे. मालती वहिनीचा? सकाळी सकाळी? बाबा काकूंचा फोन आलाय. फोन त्या स्वतः नाही आल्यात. चल ना. हा काकू बोला. हॅलो जुई, झालं का ग सकाळचं सगळं आवरून? हो झालं. आता निघतेच प्री-स्कूल साठी. अच्छा, म्हणजे तू घरात आहेस का अजून? हो. बरं, मग आजूबाजूला आई बाबा कोणी आहे का? हो बाबा आहे. बाबा मग देतेस जरा त्यांना फोन? हो देते. दे. एक मिनिट हा. बाबा काकूंना बोलायचंय तुझ्याशी. माझ्याशी? एक मिनिट. हॅलो, नमस्कार वहिनी. नमस्कार नमस्कार. कसे आहात तुम्ही? मी मस्त वहिनी, तुम्ही कशा आहात? मी पण मस्त. बरं जुई, तुम्हाला बोललीच असेल ना की आम्ही तुमच्याकडे येणार आहोत म्हणून? हो 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 हो, जुई बोलली ना मला. बोलली. समोर भेटून आपण बोलूच, पण आमच्या मनात जो विचार आहे तोच तुमच्या मनात आहे का हे विचारायला मी फोन केला. हा बोला ना वहिनी. आता आपण बघतोच आहोत, आलाप आणि जुईमध्ये खूप चांगली मैत्री आहे. हा म्हणजे आता अगदीच अडून बोलायचं म्हणून मैत्री, नाहीतर दोघांच्या मनात काय आहे ते आपल्याला माहितीच आहे, नाही का? हो म्हणजे काय, अगदीच वहिनी. तर आम्ही विचार करतोय की ह्या नात्याला नाव द्यायचा विचार करूया का? मुलं एकमेकांना पसंत करतायत, मग आपण पुढची बोलणी करायची का? नाही म्हणजे तुमच्या मनात काय आहे ते एकदा कळलं असतं तर बरं झालं असतं. आमच्या मनात काय आहे म्हणजे वहिनी, अहो तुम्ही अगदी मनातली गोष्ट बोललात. तेच आमच्या मनात आहे. म्हणजे आपली मुलं जाणती आहेत, त्यांनी निर्णय घेतलाय, त्याला आपण मोकळ्या मनाने सपोर्ट करूया, बाकी काय. नक्कीच. आमच्या मनात जे आहे तेच तुमच्या मनात आहे हे ऐकून फार बरं वाटलं. आपण एखादा शुभ दिवस बघून बोलणी करूयात. अरे सांगा तुम्ही वहिनी, कधी भेटूया आपण? हा, आणि ह्या वेळेला मार्केटला नको, आपण घरी भेटूया. मग त्याआधी मुलीची पत्रिका मिळाली असती तर बरं झालं असतं. काय ना, आमच्या गुरुजींना दाखवता आली असती. हो देतो ना. हॅलो, काय म्हणाला तू वहिनी? जुईची पत्रिका? जुईची पत्रिका? हो देतो ना जुईची पत्रिका. आलापची आणि जुईची पत्रिका गुरुजींना दाखवून घेते ना. हो चालेल ना. ठीक आहे, म्हणजे गुरुजींना एकदा पत्रिका दाखवून झाली की आपण पुढची बोलणी करायला मोकळे. चालेल वहिनी, हरकत नाही. ठीक आहे, मग ठेवते हा भाऊजी फोन. हा वहिनी. हो. जुईची पत्रिका.
स्वरा, शाळेत नीट लक्ष द्यायचं, मस्ती करायची नाहीस. मी करतच नाही, बाकी सगळेच करतात. हो का? हो, मी मॉनिटर आहे ना. हो, पण मॉनिटरने सगळ्यांना मस्ती करण्यापासून थांबवायला पाहिजे ना. मी तेच करते, पण बाकीचे सगळे माझं ऐकतच नाहीत. मग मी टीचरला कंप्लेंट करते. व्हेरी गुड. चला आता पटकन खाली जा. बाबाचं आवरून झालं की मी तुला सोडायला सांगते शाळेत. चल लवकर. ये प्राजक्ता, हाय. ए, सांभाळून उतरा. बोला ना. काल तुझे जुई आणि आलापच्या नात्याबद्दल बोललीस ते चुकीचं नव्हतं. जुईच्या घरी या नात्याबद्दल काय मत आहे हे बघायलाच हवं. हेही पटलंय मला. तसा मी जुईच्या बाबांना फोनही केलाय आणि त्यांचं मतही आपल्यासारखंच आहे. ते लवकरच जुईची पत्रिका घेऊन आपल्याकडे येणार आहेत. अरे वा, चांगलंच आहे. आणि घरची मोठी सून म्हणून त्यावेळेला तू घरात असली पाहिजेस. हो आई, ऑफकोर्स. कितीही झालं तरी मोठी सून म्हणून तुझं मत या घरासाठी आणि माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. फक्त तू बोलताना तुझं मत समोरच्याला समजावून सांगितलंस ना तर बरं होईल. खूप वेळा त्याचा वेगळा अर्थ निघतो. कसं आहे ना, काही दिवसात जुई या घरात येईल. वयानुसार माझ्यापेक्षा ती तुझ्याशी जास्त अटॅच होईल. तेव्हा तुला तिला सांभाळून घ्यायचंय म्हणून सांगितलं. बाकी तुला सगळं समजतच आहे. मी तर सांभाळून घेईनच, पण समोरची व्यक्ती तशी वागायला पाहिजे ना. पप्पा, कम ऑन, हरी. मी मॉनिटर आहे, मला सगळ्यांच्या आधी पोहोचलं पाहिजे. डोंट वरी बेटा, सगळ्यांच्या अगोदर तुला मी शाळेत सोडीन. ओके? आणि तुझे पप्पा सुपर हिरो आहेत ना, तुला ते मस्त सुपर हिरो सारखं पटापट स्कूलला सोडणार. हो, मग सुपर हिरो पप्पा गोष्टी विसरतात कशा? हॅलो हॅलो, मी कुठली गोष्ट विसरत नाही. सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आहेत. स्वराला शाळेत सोडायचंय, सोडताना पुस्तक घ्यायचंय, शाळेत सोडल्यानंतर तिच्या फ्रेंड कडून होमवर्क बुक घ्यायची, हिला आठवण करायची. करेक्ट? करेक्ट. आणि स्वराचं आय कार्ड? ते कधी बनवणार आहेस? हॅलो, तू तर म्हणाला होतास की आज सकाळी तयार असेल म्हणून. दादा खाल्लीच ना माती. काय झालं सुपर हिरो? हे बघ, आज जर आय कार्ड रेडी नसेल ना तर स्वराच्या शाळेमध्ये पॅरेंट्स मीटिंगला तू जायचं. आज आय कार्ड घरी असेल, पास. बघूया ना स्वरा, बघूया. हा, चला स्वरा, सांभाळून जा. हा, बाय. चला स्वरा, मी पण निघतो तर. बोय. हॅलो हॅलो, आला. आता तुला सुपर हिरो बनायचंय? ए दादा, मला कामाला निघायचं आता. अरे मग हिला जाताना ड्रॉप कर ना. हे बघ, आज ते आयडी कार्ड बनवणाऱ्याकडे मी नाही गेलो ना तर प्राजक्ता या घरातून माझा दाखला काढेल रे. अरे दादा, मला आत्ताच आठवलं की एक अर्जंट काम आहे, मला निघावं लागेल दादा. आपण हिला ड्रॉप कर ना मध्ये पटकन. मॉनिटरला उशीर होतोय. हा हा, मॉनिटरला उशीर होतो रे, एवढं तरी विचार कर. प्लीज प्लीज. ओके ठीक आहे. थँक्यू आला. चलो बेटा, आज हा बाबा तुझं आयडी कार्ड आणणार. ओके? मम्माला सांग. पण तिच्या मम्मावरच गेले. ग्रह, तारे, नक्षत्र या सगळ्या गोष्टींवर खूप विश्वास आहे त्यांचा. अगं पण काहीतरी मार्ग निघेल ग. काय मार्ग निघणार आहे बाबा? आलापच्या आईला माझी पत्रिका हवी आहे आणि जी आपल्याकडे नाहीये. पण जुई, तू हायपर का होतेस? आपण काहीतरी करू ना यावर. काय करणार आहोत आपण बाबा? काय सांगायचं त्यांना की इच्छाधारींची पत्रिका नसते असं? हे बघ जुई, असं कोणीही सांगणार नाहीये आणि आपल्याकडे वेळ आहे ना. बाबा, वेळ आणि आलाप या दोन्ही गोष्टी माझ्या हातातून निघून जातील ना असं वाटतंय मला. थांब थांब थांब, कुठेही जायचं नाही. तू बैस इथे, बैस. मला जरा विचार करू दे. थांब. पत्रिकेचं क्लू कुठून आलं डोक्यात काय माहिती. अमृता, हीच वेळ आहे कैलास आणि जुईचा विश्वास जिंकण्याची. एकदा का त्यांचा विश्वास तुझ्यावर बसला की जुई आणि आलापला वेगळं करायला फारसे कष्ट पडणार नाहीत.
बाबा कर ना विचार लवकर लवकर. हो 1 मिनिट तरी दे, प्रत्येक वेळेला घाई करतेस तू. त्यांच्या डोक्यात हे खूळ कुठून आलं माहिती नाही, पण माझ्या डोक्यात काहीतरी आहे. आई तू हेच सांगत होतीस ना की पुढे जाऊन काहीतरी प्रॉब्लेम्स होतील. हो जुई, पण आपण ह्यावर सुद्धा सोल्युशन काढू शकतो. म्हणजे काय म्हणायचंय का तुला? जुईची पत्रिका आहे. म्हणजे नाही म्हणजे आपली कधीच पत्रिका नसते, पण त्यांना जर हवीच असेल तर जुईची खोटी पत्रिका बनवून त्यांना देऊ ना आपण, आणि आपल्यासाठी पण ती जुईची पत्रिका. काय पटतंय का माझं म्हणणं? खोटी पत्रिका? आपण करूयात. हा म्हणजे आता आलापच्या आईला पत्रिका हवीच असेल तर हा एवढाच ऑप्शन मला दिसतोय. अरे हा, अरे हा, अरे हा, हा एक पर्याय असू शकतो. पण ती पत्रिका आलापच्या पत्रिकेशी जुळेल ना? जुई, आपण तुझी पत्रिकाच अशी बनवून घेऊ की ती पत्रिका कुठच्याही मुलाच्या पत्रिकेशी जुळवून बघितली तरी जुळेल. हो की नाही कैलास? पण आई ते आलापच्या घरी कळलं तर? जुई, मुळात तुझी पत्रिकाच नाही आणि तरी सुद्धा आलापच्या आईला पत्रिका हवी. मग आता आपण फक्त एकच करू शकतो की तुझ्यासाठी जी पत्रिका बनवू ना तीच आपल्यासाठी पण फायनल पत्रिका असेल. काय? पण अशी पत्रिका बनवून कुठे मिळणार? कोर्टाच्या नाक्यावर 1-2 दुकान आहेत, पण ते डुप्लिकेट पत्रिकेचं काम करतात की नाही मला कल्पना नाही. बघू, काहीतरी वेगळा पर्याय शोधावा लागेल. मी बघतो. इस वक्त यहाँ? काय रे कैलास, बरं जाऊ दे, हे घे. हे रे काय? माझं घर तुझ्या नावावर करतोय. हा? अरे म्हणजे गंमत रे. सविता गेली मार्केटला, जाताना चाव्या सुद्धा विसरून गेली. अंतरा पण कुठेतरी बाहेर गेली. सविता आली ना की तिला या चाव्या दे, मी जरा माझं एक अर्जंट काम करून येतो. अर्जंट काम? अरे पद्या, सगळं ओके आहे ना? नाही ना रे. हे बघ, आपल्या पांडेचा पराक्रम. अरे तुझ्या जन्मदाखल्याला आंघोळ वगैरे घातली ना? पांडेनी कपडे धुवायला घेऊन जातो ना तर किसे पण चेक करत नाही हा माणूस. माझ्या बर्थ सर्टिफिकेटला आंघोळ घातली. बापरे. मग आता? आता काही नाही, ऑल इन वन. ऑल इन वन म्हणजे? ऑल इन वन नावाचा एक माणूस आहे. आपला नारळी चौक आहे ना, तिकडे त्याचं दुकान आहे. जन्म दाखल्यापासून ते मृत्यूच्या दाखल्यापर्यंत सगळे ओरिजिनल पेपर बनवून देतो तो. एक मिनिट, म्हणजे? ते काय जुगाड असतात, डुप्लिकेट पण दिसताना एकदम ओरिजिनल दिसतात. पद्या पद्या, हा, मला सांग, हा जो काही ऑल इन वन वाला आहे तो ओरिजिनल नसेल तर फक्त डुप्लिकेट देतो का रे बनवून? का नाही, अगदी सगळं बनवतो. अस्तित्वात नसलेल्या माणसाचा सुद्धा जन्म दाखला बनवतो. कामाचा माणूस आहे ना? तर तुझ्या काय कामाचं आहे? हे म्हणजे आपला पांडा, त्याने आता समजा उद्या माझ्या जन्म दाखल्याला आंघोळ घातली तर हा कामाचा माणूस आहे ना, म्हणून म्हटलं. कुठे म्हणालास? पोपळी चौकात? पोपळी चौकात नाही, नारळी चौकात. नारळी चौकात गेलास ना का इमिजिएट राईट टर्न, ऑल इन वन. बर बरं निघू मी, उशीर झाला ना तर तो माणूस भेटणार नाही मला. सविताला चावे देत्या. ऐक ना पद्या, हा. परत एकदा सांग ना. पोपळी चौकात, नारळी चौकात सरळ जायचं, इमिजिएट राईट. ऑल इन वन. ऑल इन वन. लक्षात ठेव. वहिनी येतो मी. पहिल्यांदा हा येऊन गेल्याचा आनंद होतोय मला. नारळी चौक, इमिजिएट राईट, ऑल इन वन. फ्रेंड, ब्रेकिंग न्यूज. कसली? अरे पण तू आज दुपारीच घरी?
नाही म्हणजे जगातल्या सगळ्या घडामोडी घडायच्या बंद झाल्या की काय? नाही हो बाबा, आत्ताच एक न्यूज कव्हर करून आलं. जवळच होतो, म्हटलं घरातून जेवून जावं. वा. म्हणजे आतापासूनच सवय करून घेतोस की काय? कसली? म्हणजे उद्या समजा जुई अहो घरी या असं म्हटलं की जेवायला पटकन घरी हजर. काय हो बाबा, काही असं काही नाही. असंच आहे. अरे भले भले नाही म्हणून फसले. हे बघ, बायको हे जगातलं अंतिम सत्य आहे. काय हो, कशाला घाबरवताय त्याला उगाचच? नाही ग, त्याला घाबरवत नाहीये, त्याला वास्तवाची जाणीव करून देतोय. तुम्हाला तरी आहे का ती? म्हणजे काय, त्यातच तर जगतोय मी. काय ऐकता हो असं बायकोचं? मी आजपर्यंत तुझं कधी ऐकलं नाही, सांग बरं. सांगते ना. आई बाबा प्लीज थांबा, मला खूप भूक लागली. चल ना आपण जेवूया. हो, लगेच जेवायला वाढते. एक मिनिट, तुला आधी न्यूज देतो, म्हणजे कसं जेवण गोड लागेल. आता काय? मालती, गुरुजींचा फोन आला होता. पत्रिका बघण्यासाठी कधी भेटूयात विचारत होते. मी म्हंटल आमच्या घरच्या ग्रहाला विचारून सांगतो. मी ग्रह काय? हो, माझ्या नशिबाचा ग्रह, माझ्या चांगल्या नशिबाचा ग्रह. ते बघते काय ते. बरं, मी काय म्हणते, गुरुजींना उद्याच बोलवून घ्या. आला, जुईच्या घरी फोन करून सांगते उद्याच पत्रिका घेऊन या. ओके. उद्या तू सुट्टी घेशील ना? अगं जुई घरी येणारे म्हटल्यानंतर एक दिवस काय, आठवडाभर सुट्टी घेईल काय?